राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला। त्यासाठी असणारी राजकीय रंगीत तालीमही सुरू झाली आहे। ही जागा महायुती भाजप लढवणार हे निश्चित आहे। फक्त विरोधात कोण हाच काय तो ट्विस्ट राहिलाय। कारण महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला जाईल, परंतु शरद पवारांनाच मॅनेज करण्याचे डावपेच सध्या राज्य पातळीवर सुरू असल्याचे सांगितले जात आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी राहुरीत येऊन बारामती व राहुरीच्या पोटनिवडणुकीची हिंट दिली होती। आता प्रश्न आहे तो माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा। सध्या तनपुरे व अक्षय कर्डिले हे दोन्ही संभाव्य उमेदवार मतदारांच्या गाठी भेटी घेताना दिसत आहेत। तनपुरेंनी सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहणं पसंत केलंय। शरद पवार गट काय आदेश देतो त्यावर तनपुरेंचं राजकारण अवलंबून आहे असं सांगितलं जात आहे। तर दुसऱ्या बाजूला गेल्या विधानसभेला जे कोपरगावात केलं तेच यंदा राहुरीत करण्याचा प्लॅन भाजपनं केल्याच्याही चर्चा आहेत। नेमकं काय चाललंय राहुरीत हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। आजचा विषय 2024च्या विधानसभा निवडणुकीपासून सुरू करू। 2024ला कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे हे दोन संभाव्य उमेदवार होते। दोघांनीही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुकीची तयारी केली होती। हे दोन्ही पक्ष महायुतीत असल्याने या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळणार होती। त्यातही स्टँडिंग आमदार म्हणून आमदार काळेंचा दावा प्रबळ होता, परंतु विवेक कोल्हेंचा मूड पाहता ते थेट शरद पवारांकडे जातील व निवडणूक लढवतील अशाही चर्चा रंगल्या होत्या। अर्थात या चर्चांमध्ये वास्तविकतेपेक्षा रंजकताच जास्त होती, कारण कोल्हे कुटुंब जर शरद पवारांकडे गेले तर त्यांचे राजकीय भवितव्य आणखी खोलात जाणार होते। चाणक्य कोल्हे कुटुंबाला हे माहित होतं, त्यामुळे ते सहजासहजी पवारांकडे जातील अशी परिस्थिती नव्हती। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी झाली। कोल्हेंचं बंड शांत झालं, काळेंना उमेदवारी मिळाली। कोल्हेंनीही प्रामाणिकपणे आपली जबाबदारी निभावली। त्याचा परिणाम म्हणून काळे नगर जिल्ह्यात नंबर 1च्या लीडने निवडून आले। आता हे आपण का समजून घेतोय तर भाजप काय करतं हे फक्त आपल्या प्रेक्षकांना समजावं म्हणून आपण भूतकाळात गेलोय। विवेक कोल्हेंचं बंड निवडणुकीपूर्वी अगदी काही दिवस शांत झालं। त्यानंतर शरद पवार गटाची धावपळ झाली, त्याने उमेदवार शोधण्याची वेळ आली। या गडबडीत प्रचाराला वेळ न मिळाल्याने शरद पवार गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला। अर्थात ही सगळी स्वतः फडणवीस व भाजपची रणनीती होती। जो इच्छुक आहे त्याला शेवटपर्यंत मैदानात ठेवायचं आणि अचानक त्याला आपल्याकडे घेऊन निवडणुकीची हवा काढून घ्यायची, ही भाजपची स्ट्रॅटेजी कोपरगावात दिसली। आता राहुरीच्या पोटनिवडणुकीतही असंच काही होईल का या शंका येऊ लागल्यात। गळ्यात भगवा पंचा, भगवी टोपी घालून प्राजक्त तनपुरे यांनी कन्फ्युजन वाढवले। त्यांचे काका अरुण तनपुरे हे यापूर्वीच अजित पवार गटात गेले। त्यातून राहुरी कारखाना वाचवण्याची धडपड सुरू झाली आहे। सरकारने मदत केली तरच हा कारखाना सुरळीत चालणार आहे, हे वास्तव आहे। तनपुरे कुटुंबात जरी दोन पक्ष असले तरी हे कुटुंब एकत्रच असल्याचं नगरपालिका निवडणुकीत दिसले। तनपुरेंचे मामा माजी मंत्री जयंत पाटीलही भाजपच्या जवळ जात असल्याच्या चर्चा आहेत। स्वतः तनपुरेही भाजपमधून चाचपणी करत असल्याच्या चर्चा रंगवल्या जात आहेत। राहुरीतील घडामोडी, वास्तव आणि चर्चा पाहिल्या तर कोपरगावची पुनरावृत्ती राहुरीत होईल अशा शक्यता वाढल्या आहेत। आता राहुरीत काय होईल तर अक्षय कर्डिले यांना भाजप तिकीट देईल, ऐनवेळी शरद पवार गट माघार घेईल। त्यानंतर तनपुरे हे अजित पवार गट किंवा अगदीच थेट भाजपात येतील, पण त्यांना माघारीसाठी काहीतरी शब्द दिला जाईल। कदाचित विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागेल अशी गणिते राजकीय विश्लेषक मांडतात। परंतु हे सगळं अगदी निवडणुकीच्या आधी काही दिवस होईल, कारण भाजपची रणनीती ही शेवटच्या काही दिवसात समजते। कोपरगावातही अगदी मोक्याच्या क्षणी शरद पवार गटाला नवा उमेदवार शोधावा लागला होता। विवेक कोल्हेंना अगदी शेवटच्या क्षणी भाजपनं माघार घ्यायला लावली होती। आता ही राहुरीत भाजप प्राजक्त तनपुरेंच्या बाबतीत तेच करेल असं म्हटलं जात आहे। कदाचित भाजपची ही स्ट्रॅटेजी माहिती असल्यानं काँग्रेसनंही राहुरीत चाचपणी सुरू केल्याच्या चर्चा वाढल्यात। महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठिंब्यावर काँग्रेस राहुरीची पोटनिवडणूक लढवेल असे काही बातम्यात म्हटले आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि महादेव जानकर यांनी राहुरीत तशी चाचपणी सुरू केली आहे असंही सांगितलं जात आहे। तनपुरेंनी माघार घेतली आणि निवडणूक झाली तरी ती अक्षय कर्डिलेंना सोपी असेल, आणि जर तनपुरे लढले आणि राष्ट्रीय समाज पक्षही लढला तरी अक्षय कर्डिलेंना ही निवडणूक सोपीच असेल अशी रणनीती सध्या आखली जात आहे। त्यासाठी भाजपनं प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील आणि अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्यात स्वतंत्र यंत्रणा यापूर्वीच कामाला लावल्याच्या चर्चा आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।